आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यात पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। काल अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। नागपूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजप प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। धनंजय मुंडे आणि शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला। मंत्रिपद देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे, मुंडेंना आधीच सांगितलंय। अजित पवारांची मुंडे आणि शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया। अपात्र ठरवलेल्यांनाही सुप्रीम कोर्टानं पात्र ठरवलंय। सेशन कोर्टात इतक्या लवकर केस लागत नाही, पण कोकाटेंच्या प्रकरणात घडलं। अजित पवारांकडनं माणिकराव कोकाटेंची अप्रत्यक्षपणे पाठराखण। पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मनसर नगरपंचायतीत 2 उमेदवारांना समान कौल। चिठ्ठी उचलून झालेल्या निर्णयात शिंदेंच्या शिवसेनेचे लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं। दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज। संघाचा कुणीही शत्रू नाही, मात्र संघाचं काम आणखी विस्तारलं तर स्वार्थी संकुचित हेतूनं कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकानं बंद होतील। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवरती सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा मोठा विजय। नागपूरच्या कामठीतील विजयी रॅलीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग। कडाक्याच्या थंडीतही हजारो नागरिक विजयी रॅलीमध्ये सहभागी। कामठी नगर परिषदेत 40 वर्षांनंतर भाजपची सत्ता। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी निकालावरती काँग्रेसचा आक्षेप। मतमोजणीत घोळ झाल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप। फेरमतमोजणी नाकारल्यामुळे काँग्रेस कोर्टात जाणार। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार, ठाकूर यांचा इशारा। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पैसे वाटून निवडून आलेले नगरसेवक कंत्राटदार होतात। अज्ञातांकडनं पनवेलमध्ये पोस्टर। 50 ते 60 लाख रुपये वाटणारे निवडून आल्यानंतर कंत्राटदार बनणार आणि वसुलीच करणार। हाच पनवेलचा इतिहास आहे। एका त्रस्त पनवेलकराकडनं पोस्टर। भारत हिंदू राष्ट्र, त्यासाठी संवैधानिक मंजुरीची गरज नाही। जन्मावरती आधारित जाती व्यवस्था हे हिंदुत्वाचं वैशिष्ट्य नाही। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं मंजुरी। रोजगार हमीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यामुळे मनरेगा योजना इतिहास जमा झाली। परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेनं धडा शिकवला। परळी नगर परिषदेतील सरशीनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। खासदार परळीमध्ये तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडत नाही। बजरंग सोनवणेंना मुंडेंचा टोला। खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली। मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजनांनी खडसेंवरती फोडलं। पालिका निवडणुकीत भाजपचाच बोलबाला असेल, विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही। निकालावरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। संपूर्ण राज्यात बिबट्याची दहशत। गेल्या 10 महिन्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 47 जणांचा बळी। वनविभागाकडनं पकडलेले बिबटे वनतारामध्ये पाठवण्याचा प्रस्ताव। राज्यात तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीची लाट। मुंबईतील 180 अंकांसह धोकादायक श्रेणीत। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट।